नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती जाहिरात येणार, पण जाहिरात येण्याच्या अगोदर जी तयारी करावी लागते त्या संदर्भात विशेष काळजी घेतली जाते. या संदर्भात पाठीमागे आपण बघितलं, समायोजन आणि बिंदू नामावली बद्दल अपडेट करण्याची प्रोसेस चालू आहे. पण आता शिक्षण संचालकांनी एक वेगळा आदेश दिलेला आहे, तो म्हणजे की पट पडताळणी प्रत्यक्ष जाऊन तिथे करणं. या महिन्यामध्ये 3 तारखा दिल्या त्यांनी. या 3 तारखेला प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी पट पडताळणी केली जाणार आहे. आता ही पट पडताळणी कशासाठी केली जाते, कशी केली जाते, नेमकं यात काय बघितलं जातं आणि यावरती शिक्षकांना इथे काय जबाबदारी घ्यायची, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या कमेंट मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची बॅच 10.10.0 चालू झाली आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. 9 बॅचला ज्या शिक्षकांनी शिकवलं ते शिक्षक 10व्या बॅचला तुम्हाला इथे शिकवणार आहे. ह्या दोन्ही बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की 5,000 प्लस विद्यार्थ्यांना निकाल देणारी ही मार्गदर्शनाची टीम ह्या बॅच मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. पीडीएफ आणि पीपीडी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी असतात. 350 प्लस टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल अँड टेस्ट सिरीज आहे. दररोज तुम्हाला 9 दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन असणार आहे आणि महार रिव्हिजन सेशन सुद्धा तुम्हाला मोफत असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे मेहनतीला अर्थ आहे, मेहनतीचेच रिझल्ट तुम्हाला मिळतील. सो इथे लगेच बॅच जॉईन करा. ह्या 2 बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग आहे, जे की तुम्हाला घरपोच मोफत मिळणार आहे. तुमच्याकडे बुक किट ऑलरेडी अवेलेबल असेल, तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांनाही सांगू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, ऍपवर डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. 6 एप्रिल 2026 शिक्षण विभागाचं त्यातल्या त्यात इथे शिक्षण संचालक महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक, आणि शिक्षण संचालक शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, ह्या दोघेही संचालकांच्या सहीनिशी एक लेटर प्रत्येक विभागाला कुणाला गेलंय तर बघा, इथे बघू शकता तुम्ही. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई सर्व, ह्या सगळ्यांना हे लेटर गेलेलं आहे. आणि या लेटरचा विषय आहे राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत. या संदर्भात पटपडताळणी करावी का? कारण रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, पटपडताळणी पूर्ण झाली होती. प्रत्येक शाळेमधील मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी ऑनलाईन स्वरूपामध्ये आपापल्या जिल्हा स्तरावरती ही पटपडताळणी दिली होती. त्यानंतर जे विद्यार्थ्यांची संख्या अपडेट करून दिली होती, अतिरिक्त शिक्षक झाले होते आणि त्यांचं समायोजन पण चालू झालेलं आहे किंवा झालेलं पण आहे. मग आता ही पटपडताळणी काय केलं थोडक्यात समजून घेऊया. पण ही काय आदेश यामध्ये दिलाय थोडक्यात समजून घेऊया आपण. बघा, आदेश असा आहे की पटपडताळणी, राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 2 अन्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या. बघा, 2री पासून ते 9वी आणि इयत्ता 11वी या वर्गाची पटपडताळणी 11 एप्रिल, 3 डेट दिल्या बघा त्यांनी. पहिली डेट आहे 11 एप्रिल, दुसरी डेट आहे 15 एप्रिल आणि तिसरी डेट आहे 22 एप्रिल रोजी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. इयत्ता पहिली बाबतची पटपडताळणी ही उपरोक्त तारखांच्या दिवशीच, म्हणजे या 3 डेट 11, 25 आणि 22 एप्रिलला करण्याचे नियोजन करावे असे आदेश त्यांनी दिले. आणि हे नियोजन करत असताना याला जबाबदारी कोणाला दिली आहे? सदर पटपडताळणी करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाव्यतिरिक्त, पहिला विभाग कोणता आहे? शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील अधिकारी या कर्मचारी यांची सेवा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, हे पण इथे आदेशामध्ये सांगितलेलं आहे. सो आता पटपडताळणी का करतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया. शाळेची पटपडताळणी कशासाठी करतात? पहिले म्हणजे बनावट विद्यार्थी टाळण्यासाठी. बघा, काही शाळेमध्ये बनावट विद्यार्थी इथे पटपडताळणीने दिले जातात. म्हणजे काय? काही ठिकाणी प्रत्यक्षात नसलेले विद्यार्थी दाखवले जातात. अतिरिक्त शिक्षक आणि अनुदान मिळवण्यासाठी संख्या वाढवली जाते आणि पटपडताळणीने वास्तविक विद्यार्थी संख्या निश्चित होते. तुम्हाला माहिती आहे, शालार्थ आयडी घोटाळा आणि असे शिक्षण विभागामध्ये असंख्य घोटाळे समोर आलेले आहे. सो याची काळजी घेण्यासाठी ही पटपडताळणी केली जाते. शिक्षक पदे निश्चित करण्यासाठी सुद्धा, म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षण मंजूर होतात, शिक्षक मंजूर होतात. तुम्हाला संच मान्यता पण माहिती, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण मी घेतलेला आहे, तो बघून घ्या. संच मान्यता 24-25 नुसार उपलब्ध विद्यार्थी संख्या, ज्याला आपण पटसंख्या म्हणतो, त्यानुसार शिक्षक संख्या निश्चित करण्यात येते. लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे की शाळा सुरू बंद विलीनीकरण निर्णयासाठी सुद्धा पटपडताळणी केली जाते. म्हणजे कमी विद्यार्थी असलेल्या शाळा जवळच्या शाळेत विलीन करणे, नवीन शिक्षक देणे किंवा कमी करणे, ही प्रोसेस केली जाते. हे निर्णय पटपडताळणीवर आधारित असतात. शासकीय अनुदान किंवा निश्चित करण्यासाठी सुद्धा पटपडताळणी केली जाते. म्हणजे मध्यान्ह भोजन असेल, शालेय साहित्य असेल, गणवेश असेल, शिष्यवृत्ती असेल, ही सर्व सुविधा विद्यार्थी संख्येनुसार दिल्या जातात. त्यासाठी पटपडताळणी केली जाते. युडायस, ज्याला आपण शालार्थ आयडी युडायस जो असतो, प्रत्येक विद्यार्थ्याला हा युनिक
कोड असतो, युडायस किंवा शासन डेटा अचूक करण्यासाठी शाळेची माहिती खालीलप्रमाणे वापरली जाते. शिक्षण विभाग नियोजन, नवीन शाळा मंजुरी, शिक्षक भरती नियोजनासाठी सुद्धा. आता तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरती अपकमिंग आहे, त्यासाठी सुद्धा ही पटपडताळणी महत्वाची असणार आहे. पटपडताळणी कोण करतं तर गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यापैकी काही अधिकारी इथे पटपडताळणी करत असतात. सो ही पटपडताळणी होणार आहे. मुख्यत्वे पटपडताळणीमध्ये काय बघितलं जातं तर हजेरी नोंदवही, प्रवेश नोंदवही, आधार आणि विद्यार्थ्यांची माहिती आणि वर्गात प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या ह्या सगळ्यांच्या आधारे पटपडताळणी निश्चित केली जाते. ऑलरेडी ही निश्चित झाली आहे. आता हे काय इन्स्पेक्शन टाईप होणार आहे, प्रत्येक शाळेची पटपडताळणी होणार आहे. चांगली गोष्ट आहे. ही ऍड येण्याच्या अगोदर हे सगळ्या गोष्टी होऊन जाणं खूप चांगलं असणार आहे, लक्षात घ्या. सो विद्यार्थी मित्रांनो, ही पटपडताळणी प्रत्येक शाळेची होणार आहे 1 ते 9 आणि 11वीची. या पटपडताळणीमध्ये शिक्षकांना सुद्धा आता जबाबदारी असणार आहे की तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये ही पटसंख्या तुम्ही जी दर्शवलेली असेल ती पटसंख्या या वेगवेगळ्या माध्यमातून तपासली जाणार आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडी करून ठेवायच्या आहेत. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आणि येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा जागा ज्या असतील त्या निश्चितच कायमस्वरूपी आणि ज्या आहेत त्या ऍक्च्युअल येतीलच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो की ही इग्नाड अकॅडमीची टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 रुपयाची बॅच सगळ्यांनी जॉईन करावी. अशी बॅच ज्यामध्ये सगळे मुद्दे आम्ही टीईटी संदर्भात अभ्यासाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर सेपरेट विषयानुसार पण बॅचेस अवेलेबल आहे. आणि तुम्हाला सुधारित आवृत्तीचं बुक सुद्धा इथे अवेलेबल आहे. 4ही पुस्तकं अपडेटेड आहे. हे तुम्ही अमेझॉनवरून, आपल्या ऍपवरून किंवा जवळच्या बुक स्टॉलवरून घेऊ शकतात. सगळ्यांकडे असावं असं टीईटी सक्सेस मास्टर ज्यामध्ये PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आम्ही टाकले, टॉपिकनुसार वेगळे करून दिलेले आहे. नक्कीच याचा फायदा करून घ्या. हे तुम्हाला हवे असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता, तुम्ही घरपोच घेऊ शकतात, किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर ऍपवरनं बॅच पण जॉईन करू शकता. अडचण असेल ह्या नंबरला कॉल पण करू शकतात. अधिक माहितीसाठी मला कमेंटमध्ये अजून प्रश्न असले प्रश्न नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.